हरिओम. आज शुक्रवार 2 मे 2025. श्री आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. वैशाख शुद्ध पंचमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की आपल्या साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. ऐकूया. शेताची मशागत झाली की बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोमाने वर आलं तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसशी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. शेत वाढलं तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरंढोरं शेतात घुसतात आणि नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसं होईल. यापैकी पहिले कारण थोडं स्थूल आहे, तर दुसरं थोडं सूक्ष्म. शेतात गुरंढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकू नये, सहज समजतं की नाही, आणि त्यांना हाकलता पण येतं. पण कीड पडली तर ती जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागेल. शेताला कुंपण घालून ढोर आत येणार नाही तसा बंदोबस्त करता येतो, आणि राख, शेण, औषधं वगैरे कीड टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. आता हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागरूक राहावं लागतं. म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावं लागतं. हाच नियम परमार्थात पण आहे, लागू पडतो हा नियम. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरुरीचे आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खत पाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकतं. तसं न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईनं पाहावं लागतं, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष द्यावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंत काम झालं. पण पीक हातात आलं, आता काय काळजीचं कारण असं म्हणून भागणार नाही. पीक हातात आलं तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढलं पाहिजे. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेतानेच ते काढलं पाहिजे. अशा तऱ्हेने अगदी आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबून जाईल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जे साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाचा किंवा मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे, आणि आपल्याला नको तेवढंच गळून पडलं पाहिजे. सावधानता ठेवून नम्र नाम घ्यावं. नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोचतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.